नमस्कार विद्यार्थिनींनो, आज आपण सामाजिक विज्ञानमध्ये 16वा पाठ पाहणार आहेत. स्थानिक सरकार. आपले सरकार, सरकारचे प्रकार आणि सरकारचे स्तराविषयी आपण पाहिले. आता आपण आपल्या विस्ताराच्या स्थानिक सरकाराविषयी अभ्यास करूया. विद्यार्थी मित्रांनो, येथे आपल्याला खाली एक परिच्छेद दिलेला आहे, ज्यामध्ये तुमच्या विस्ताराप्रमाणे जी बाबत लागू पडत नसेल त्याच्यावर रेषा मारून त्याप्रमाणे दिलेल्या रिकाम्या जागेत खरी माहिती भरा. मी रिकामी जागा गाव किंवा शहरात राहतो. तर आपण जर गावात राहत असू तर गाव राहू द्यायचं आणि शहरावर त्या ठिकाणी रेषा मारायची, किंवा आपण शहरात राहतोय म्हणून गावावर रेषा मारून गाव हा शब्द खोडायचा आहे. तर मी ज्या गावात किंवा ज्या शहरात राहतो त्या शहराचं नाव इथं लिहायचं. जसं मी सुरत शहरात राहतो, त्या गाव शब्द खोडून टाकायचा. माझे शहरामध्ये, आता गाव शब्द इथेही खोडला जाईल. माझे शहरामध्ये महानगरपालिका आहे, म्हणजे ग्रामपंचायत आणि नगरपालिका या दोघी शब्दांवर रेष मारायची. फक्त महानगरपालिका हा शब्द राहू द्यायचा. तर मी सुरत शहरात राहतो. माझ्या शहरामध्ये महानगरपालिका आहे, ज्याचे प्रमुख म्हणजे मेयर. आता आपण जर म्हणू गावासाठी प्रमुख हा सरपंच असतो, जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी प्रमुख आणि शहरांसाठी मेयर असतात. ज्या प्रमुख मेयरचे नाव डॉक्टर जगदीशभाई पटेल आहे, तर या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये आपल्याला लिहायचं डॉक्टर जगदीशभाई पटेल. आणि पहिल्या रिकाम्या जागेमधील मी सुरत शहरात राहतो. तर ह्या दोघं रिकाम्या जागा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हा परिच्छेद वाचता येईल. मी सुरत शहरात राहतो. माझ्या शहरामध्ये महानगरपालिका आहे, ज्याचे प्रमुख मेयरचं नाव डॉक्टर जगदीशभाई पटेल आहे. तुम्ही ही माहिती भरली, त्यावरून समजलं असेल की तुम्ही एखाद्या शहरात राहतात. तुम्ही तुमच्या विस्तारातील स्थानिक वहिवटी तंत्राने परिचित आहात. स्थानिक वहिवटी तंत्र कशा रीतीने कार्य करते त्याविषयी आता आपण अभ्यास करूया. तर सर्वात वरती दिलं आहे स्थानिक सरकार, पंचायती राज. या पंचायती राजचे दोन भाग होतात, म्हणजे दोन प्रकारे प्रशासन होत असतं. एक ग्रामीण प्रशासन गाव पातळीवर आणि एक शहरी प्रशासन. तर ग्रामीण प्रशासनमध्ये पुन्हा 3 भाग होतात, गाव, तालुका आणि जिल्हा. आणि शहरी प्रशासनमध्ये 2 प्रकारे होतं, नगरपालिकाद्वारा आणि महानगरपालिकाद्वारा. तर जे स्थानिक सरकार आहे, ज्याला आपण पंचायती राज म्हणू, या पंचायती राज 2 प्रकारे कार्य करत असते, एक गावामध्ये आणि एक शहरामध्ये. तर गावाची वहिवटी व्यवस्थापन करण्यासाठी, कारभार पाहण्यासाठी ग्रामीण प्रशासन असतं. आणि हे ग्रामीण प्रशासन 3 स्तरावर कार्य करतं. एक गाव पातळीवर, तालुका लेवलवर आणि जिल्हा लेवलवर. तसंच शहरामध्ये जे प्रशासकीय व्यवस्था आहे, प्रशासन व्यवस्था आहे, ती 2 प्रकारे होते. जर त्या 2 प्रकारामध्ये नगरपालिका आणि महानगरपालिका येत असतात. तर पंचायती राज म्हणजे स्थानिक सरकार काय आहे ते आता आपण समजून घेऊ. आपण पंचायती राजचे त्रिस्तरीय रचना स्वीकारली आहे, ज्याला त्रिस्तरीय रचना पण म्हटली जाते. तर आकृतीमध्ये आपण पाहू शकतो की गुलाबी रंगामध्ये जे सर्वात आतलं वर्तुळ दाखवलं आहे ते ग्रामपंचायत आहे, त्याच्यानंतर तालुका पंचायत आहे आणि शेवटी येतं आहे जिल्हा पंचायत. तर ही पंचायती राज जे 3 स्तरावर याची रचना स्वीकारली गेली. तर पहिले ग्रामीण स्तरावर ग्रामपंचायत, दुसरे तालुका स्तरावर तालुका पंचायत आणि जिल्हा स्तरावर जिल्हा पंचायत. तर स्थानिक स्तरावर लोक मत देऊन स्वतःचा प्रतिनिधी निवडतात
आणि त्याच्याद्वारे वहीवट होईल त्याला स्थानिक स्वराज्य असे म्हणतात. म्हणजे ज्या त्या स्थानिक लेवलवर मतदान दिलं जातं आणि लोक स्वतःची मत देऊन प्रतिनिधी निवडतात आणि हा प्रतिनिधी त्या स्थानिक व्यवस्था त्या ठिकाणी पाहत असतो. तर हे स्थानिक लोकांद्वारे मत देऊन जो प्रतिनिधी निवडला असेल त्या निवडलेल्या प्रतिनिधीद्वारा या ठिकाणी वहीवट होत असेल तर त्याला म्हटलं जातं स्थानिक स्वराज्य. या संस्थांना स्थानिक स्वराज्य संस्था असेही म्हणतात. ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत हे ग्रामीण स्थानिक स्वराज्याची सरकार आहे. म्हणजे 3 स्तरावर आपण या ठिकाणी पंचायत पाहू शकतो. गाव पातळीवर जी होणारी आहे त्याला म्हटले जातं ग्रामपंचायत. तालुका पातळीवर जी पंचायत असते तिला म्हटले जाते तालुका पंचायत आणि जिल्हा पातळीवर जी असेल त्याला म्हटलं जातं जिल्हा पंचायत. ते तिघंही ग्रामीण स्थानिक स्वराज्याची सरकार आहेत. तसंच शहरासाठी नगरपालिका आणि महानगरपालिका ही शहरी स्थानिक स्वराज्याची सरकार आहे. आता मित्रांनो, आपण या ठिकाणी समजून पाहिलं की स्थानिक सरकार ही 2 भागामध्ये वाटली गेलेली आहे. 2 प्रकारे त्यांचं शासन होतं. ग्रामीण लेवलवर जे शासन होतं ते गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर होत असतं आणि शहरी प्रशासनामध्ये 2 मुख्य असतात, एक नगरपालिका आणि एक महानगरपालिका. विशेष माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. काही जाणण्यासारखं आहे की हे स्थानिक सरकार पंचायती राज्याची सुरुवात केव्हा झाली. तर दिलेलं आहे भारतात पंचायती राजची सुरुवात राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील बगादरा गावातून 2 ऑक्टोबर 1959 पासून झाली. तर 2 ऑक्टोबर जो आहे हा आपण विशेष दिवस म्हणू शकतो. महात्मा गांधीजींचा जन्मदिवस पण त्या ठिकाणी साजरा केला जातो. तर या दिवशी भारतामध्ये सर्वप्रथम राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील बगादरा या गावातून या पंचायती राजची सुरुवात झाली होती. आणि गुजरातमध्ये ही पंचायती राज 1 एप्रिल 1963 पासून पंचायती राजचा अंमलबजावणी सुरुवात झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो. विशेष माहिती ही आपल्याला एक सामान्य जनरल नॉलेज म्हणून या माहितीची जाण आपल्याला असली पाहिजे की आपल्या देशामध्ये पंचायती राजची सुरुवात केव्हा झाली आणि आपण ज्या राज्यात राहतो अर्थात गुजरात या राज्यामध्ये त्याची सुरुवात केव्हा झाली. ते हे दोघंही भारतात आणि गुजरात राज्यामध्ये पंचायती राजची सुरुवात होण्याचा तारीख आणि दिनांक हा आपल्याला लक्षात असला पाहिजे. मित्रांनो, पुढील पॅसेजमध्ये दिलेलं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो हे चित्र बघा. 16.2 मध्ये जे दिलेलं आहे तुम्ही पाहू शकतात की ग्रामपंचायतीच्या पायावर आपले सर्वच सरकार टिकलेले आहे. म्हणजे मेन बेस कोणता आहे, सर्वात खालचं जो असेल तो आहे ग्रामपंचायत, म्हणजे महत्त्वाचा पाया. तर संपूर्ण सरकारचा जो आधारस्तंभ आहे, पाया आहे, तो ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीच्या वर तालुका पंचायत आणि त्याच्यापेक्षा वर जिल्हा पंचायत आलेली. त्यानंतर राज्य सरकारची राज्याची वहीवटी सांभाळते. गुजरात राज्याची वहीवट कारभार जे गुजरात सरकार सांभाळते आणि आपल्या देशाची वहीवट केंद्र सरकार चालवते. अशा रीतीने या सर्वांच्या मुळाशी तर ग्रामपंचायतच आहे. तर जो सरकारची विकास रचना आहे तर या विकास रचनेमध्ये जो पायाचा भाग आहे किंवा स्तर आहे तो ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतपेक्षा वरच्या लेवलला आहे तर तालुका पंचायत, त्यापेक्षा मोठी ती जिल्हा पंचायत, नंतर येतं राज्य सरकार आणि शेवटी येते केंद्र सरकार. पण सर्वांचा म्हणजेच आपण म्हणू शकतो केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो यांना शेवटच्या स्तरापर्यंत काम करण्यासाठी, वहीवट करण्यासाठी
हे ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत याद्वारा हा संपूर्ण राज्याचा आणि संपूर्ण देशाचा कारभार हा चालवला जात असतो किंवा त्या ठिकाणी सरकार त्याला सांभाळत असते. आता मित्रांनो, आपण जे या आकृतीमध्ये पाहिलं आहे, तर या आकृतीप्रमाणे आपल्याला पायापासून जी सर्वप्रथम ग्रामपंचायत आहे, सरकारच्या सर्वात पायाचा स्तर, त्याविषयी आपण जरा समजून घेऊ. ग्रामीण प्रशासन जे ते ग्रामपंचायत रचना, तर ग्रामपंचायतची रचना कशा प्रकारे होते. स्थानिक स्वराज्य संस्थेत सर्वात मूलभूत एकम जो आहे तो ग्रामपंचायत आहे. 500 ते 25,000 पर्यंतची वस्ती असणाऱ्या गावात ग्रामपंचायतची रचना करण्यात येते. बघा, तर ग्रामपंचायत कुठे बने, तर ज्या गावाची लोकसंख्या ही 500 पेक्षा जास्त आणि 25,000 पेक्षा कमी असेल, अशा गावातील लोकसंख्या असणाऱ्या गावात ग्रामपंचायतची रचना करण्यात येते. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा मूलभूत एकम हा ग्रामपंचायत आहे. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, जो तुम्हाला रिकाम्या जागेमध्ये विचारला जाऊ शकतो, एका वाक्यात विचारला जाऊ शकतो. तर आपण म्हणू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थेचा मूलभूत एकम कोणता, किंवा रिकामी जागामध्ये की स्थानिक स्वराज्य संस्थेत सर्वात मूलभूत एकम रिकामी जागा आहे, तो उत्तर येईल त्याचा ग्रामपंचायत. पुढचा प्रश्न येऊ शकतो की ग्रामपंचायतच्या रचना करण्यासाठी किती लोकसंख्या असली पाहिजे. तर गावातली लोकसंख्या जी आहे कमीत कमी 500 असली पाहिजे आणि जास्तीत जास्त 25,000, त्यापेक्षा जास्त नको. हे एवढी लोकसंख्या असेल, या दरम्यान असेल, तर त्या ठिकाणी ग्रामपंचायतची रचना होऊ शकते. तर ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी 8 आणि वस्तीच्या आधारे जास्तीत जास्त 16 निवडलेले सभासद असतात. तर कमीत कमी या निवडणुकीदरम्यान ग्रामपंचायतची रचना करण्यादरम्यान जे सभासदांची संख्या आहे, ती सभासदांची संख्या कमीत कमी 8 असते आणि जास्तीत जास्त 16 असते. ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच असे म्हणतात. दर 5 वर्षांनी ग्रामपंचायतचे सदस्य आणि सरपंचची निवडणूक होते. गावातील मतदार प्रत्यक्ष रीतीने मत देऊन सरपंच निवडतात. वॉर्डच्या सभासदाला ज्या त्या वॉर्डचे मतदार निवडतात. ग्रामपंचायतची निवडणूक कोणत्याही राजकीय पक्षाद्वारे किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या चिन्हाने लढवली जात नाही. बघा, ही जी असते, तर विद्यार्थिनींनो, ग्रामपंचायतच्या रचनेसाठी जे सभासद आहेत कमीत कमी 8 आहेत आणि जास्तीत जास्त 16. तर गावातील लोक या 8 किंवा 16 सभासदांना मतदान देऊन निवडत असतात. आणि या संपूर्ण मतदानामधून निवडलेल्या सभासदांमधून जो प्रमुख असतो त्याला सरपंच म्हटलं जातं. आणि ही संपूर्ण ग्रामपंचायतची रचना जी असते फक्त 5 वर्षांसाठी होत असते. 5 वर्षानंतर पुन्हा निवडणूक केली जाते आणि पुन्हा नवीन सदस्य आणि सरपंचची त्या ठिकाणी नेमणूक होत असते. आता ही जी स्थानिक लेवलवर किंवा आपण म्हणू ग्रामपंचायत स्तरावर ग्रामीण प्रशासन व्यवस्थेमध्ये जेव्हा निवडणूक होतात, तेव्हा कुठल्याही पक्षाचे किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचे चिन्ह त्या ठिकाणी वापरले जात नसते. त्या ठिकाणी स्थानिक स्तरावर होत असल्यामुळे त्या ठिकाणी एक ग्रामपंचायतची रचना आपण पाहू शकतो.